नमस्कार. आज नवरात्रीचा पहिला दिवस. शांतता, निखळता, प्रेम आणि प्रतिध्वनिती याचा उल्लेख म्हणून पांढऱ्या रंगाचा केला जातो. सोबतच शैलीपुत्र देवी हिला हा अर्पित केला जातो. आजपासून सगळीकडेच नवरात्र चालू झाली. सर्व मांगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. आदल्याच दिवशीच म्हणजे रविवारी सगळे घटस्थापनेचं सामान घ्यायला आम्ही गेलो. म्हटलं होतं ना की पुण्यामध्ये अक्षरशः माती विकली जाते. यावेळेस तर अक्षरशः 50 रुपयाला आम्हाला एवढी माती भेटली. खरंच पुणे तिथे काय होणे. घटाचं सगळं सामान घेण्यासाठी आम्ही पोचलो होतो सांगवीत. आता सांगवीतच का गेलो नवीन ब्लॉकमध्ये नक्कीच सांगेल. संध्याकाळी भरपूर वेळ झाला आणि घरी परतलो. स्वयंपाक जेवण सगळं झालं, कारण की दुसऱ्या दिवशीपासून घटाची स्थापना करायची होती आणि देवाचेही वस्त्र तयार करायचे होते. आता मी माझ्या घरच्या देवांचे वस्त्र अशा प्रकारे तयार करता. अतिशय सोप्या पद्धतीचे आहे, तुम्हीही करू शकता. बाहेर मार्केटमध्ये याचीच किंमत 50 रुपये 40 रुपये. त्यामुळे मी दरवर्षी माझ्या हातानेच देवाचे वस्त्र तयार करते. छोटे आहे, सोपे आहे, पण देवांसाठी सोबर आहे. रविवारचा दिवस संपलाच आणि उगवताच घटस्थापनेचा म्हणजे नवरात्रीची सुरुवात. सकाळ झाली. सकाळी लवकरच उठले होते, कारण की खूप सारे कामं करायची होती. घटस्थापन, स्वयंपाक, सगळ्यात पहिले स्वयंपाक आवरून घेतला, कारण की नंतर भरपूर काही वेळ लागेल म्हणून. मेन जे होतं ते स्थापनांची सगळी तयारी करून ठेवली होती. मुलांचा सगळा स्वयंपाक आवरून घेतला आणि लागली पूजाचा, कारण की मला अभिषेकही करायचा होता देवीचा. त्यासोबतच अभिषेक केला, सगळी पूजा झाली आणि शेवटी घटाची स्थापना झाली. आज श्री महालक्ष्मी ही आमची कुलदेवी. तिला पूर्णपणे अभिषेक जवळपास 20 मिनटं मला लागले आणि आजचा दिवस होता पांढरा आणि त्याप्रमाणेच मी माझे पूर्ण मंदिर हे मी सजवले होते. कसे वाटले नक्कीच सांगा. आजचा दिवस कशासाठी होता, काय होता, मी स्टार्टिंगला सांगितलंच आहे. देवांची पूजा केली, सगळी आरती झाली, अभिषेक झाला, रांगोळी काढण्यात आली, पूर्णपणे घटही बसवला. या सगळ्या गोष्टी करता जवळपास मला 1.5-1.5-2 तास लागणारच होते. म्हणून सुरुवातीला घरातली सगळी कामे आवरून मी बसली होते, कारण की 10-10:15 नंतर ऑफिसही होते. आज बऱ्या मीटिंगही होता आणि सोमवार म्हणजे विकेंडचा स्टार्ट होता. या सगळ्यातच माझी पूजा कुठेतरी घाईगडबडी नको व्हायला असं मला वाटायचं, म्हणून आज पटापट सगळ्या गोष्टी करून घेतल्या. देवाची पूजा झाल्यावर मन असे चांगले प्रसन्नच होते. सगळ्या गोष्टी झाल्यानंतर फायनली सगळ्या गोष्टी आवरून मी बसले ऑफिसला. आज तर चक्क साडीमध्येच बसले. कॅमेरा ऑन केला तर आमची मेक्सिकोची टीम बघायला लागली की नेमकं काय आहे आज म्हणून. सो त्यांना थोडंसं एक्सप्लेन केलं आणि अशा प्रकारे चालू झाला माझा आजचा दिवस. भेटू परत. बाय.